आज श्रावण सोमवार निमित्त आयोजित या कीर्तन आणि महाप्रसाद सोहळ्याला ज्यांनी आताच आपल्या पवित्र वाणीतून मार्गदर्शन केलं, आदरणीय हरिभक्ती पारायण रूपालीताई सौने कौतुककर महाराज, या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलेले कोलंबेकर महाराज, उपस्थित राहिलेले गुरुवर्य कंठाळेकर महाराज, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार माननीय खदगावकर साहेब, उपस्थित ओमप्रकाशजी पोखरणे, मारुतरावजी कवळे, आदरणीय बाळासाहेब काका, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेल्या माननीय प्रतिभाताई चिखलीकर, उपस्थित गणपतरावजी पाटील, रवी पाटील, परशुरामजी पाटील, एकनाथराव पाटील, राजूजी गंजुगडे, बाबूरावजी अडकिने, दत्ताहरी पाटील, आनंदरावजी बिराजदार, बंडू दायमा, नंदू पाटील, एन.डी. पवार, बालाजी पवार, सचिन पाटील, भास्कर पाटील भिलवंडे, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, ज्यांनी इथे अतिशय सुश्राव्य कीर्तन केलं, ती सर्व कीर्तनकार मंडळी, आमचे मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख आणि कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व भाविक भक्तगण, बंधू आणि भगिनी, अतिशय सुंदर असं कीर्तन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल हरिभक्ती परायण रूपालीताईंचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देते. गंगमवीरचा हा महादेव अतिशय नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक दशकांची भक्ती परंपरा या स्थानी जोडलेली आहे. बाळासाहेब काका खूप जुनी त्यांच्या लहानपणीची आठवण नेहमी इथे सांगतात. आदरणीय दादांच्या आजोळी म्हणजे गोळेगावची आंबील जोपर्यंत गंगमवीरला येत नाही तोपर्यंत इथे प्रसादाला सुरुवात होत नाही, असा मान गंगमवीरच्या महादेवांनी गोळेगावला दिलेला. ही लहानपणाची दादांची आठवण या देवस्थानाशी जुळलेली आहे. पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत या संस्थानाच्या प्रमुखपदी मंदिराच्या या परिसराच्या विकासासाठी फार मोठं योगदान सुद्धा आदरणीय दादांनी दिलेलं आहे. त्याला अनुसरून ताई आपल्याला आवर्जून सांगू इच्छिते की नांदेडच्या काळेश्वर संस्थानाचे सुद्धा आदरणीय खदगावकर साहेब अध्यक्ष आहेत आणि मी संगमच्याही कार्यक्रमामध्ये हा उल्लेख केला की नांदेड जिल्ह्यामध्ये हिंदू धर्माची असतील, मुस्लिम धर्माचे असतील, बौद्ध धर्माचे असतील, प्रत्येक धर्माच्या देवस्थानाच्या विकासामध्ये आदरणीय दादांनी खूप मौल्यवान वाटा दिलेला. नरसी, नांदेड, नायगाव, मुखेड, बिलोली अनेक ठिकाणी जिथे जिथे कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणं होतं, प्रत्येक जण दादाच्या कार्याची आम्हाला तिथे आठवण देतात. आणि श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वाला अनुसरून एक मोठं अन्नदानाचं कार्य इथे आपल्या हातून घडावं या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. कार्यक्रमाला आपण म्हणालात तसा कीर्तनाला जरी विलंब झाला असला तरी आलेला प्रत्येक भक्त हा प्रसादाशिवाय गेला नाही पाहिजे म्हणून आम्ही अभिषेक करून 10 वाजल्यापासूनच प्रसादाचा कार्यक्रम सुरू केला आणि जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं 15,000 भक्तगण या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेऊन गेलेले आहेत. आपलं कीर्तन
खूप आनंदाने सगळ्यांनी ऐकलं. अतिशय हसत खेळत आपण इथे कीर्तन केलं. खरी वारकरी परंपरा ही हसत खेळत गात आणि नाचत विठ्ठलाचं नाम स्मरण करण्याची परंपरा आहे. हे आपण इथे आम्हाला दाखवून दिली. पंढरीच्या वारीला जाताना अशाच पद्धतीने आपण नाचत गात तिथे जातो. कंठाळकर महाराजांना कल्पना आहे, आमच्या माहेरी अतिशय जवळून ते संबंधित आहे आणि आपण म्हणालात तसं तिकडेही आमच्या माहेरी वारकरी परंपरा आहे. माझ्या सासरी अध्यात्माची परंपरा आमचे मोठे काका मधुकररावजी खदगावकर साहेब असतील, दादा असतील यांच्या माध्यमातून आहे. आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून आपल्याला निश्चितपणे तुकाराम महाराजांच्या चरणाची आठवण होते. एकट्याने सुद्धा आपल्याला देवाची आराधना करता येते. एकट्याने देव मिळायला वेळ लागतो, परंतु जेव्हा सामूहिकरित्या आपण आराधना करतो, वैष्णवांच्या मेळे येईल हाकेसी, ते वैष्णवांचा मेळा जिथे भरतो तिथे एका हाकेला विठ्ठल येतो, एका हाकेला महादेव येतात. ही आख्यायिक आहे. मुद्दाम या ठिकाणी गंगनबीडचे विश्वस्त गंगाधरराव पाटील मोरे यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून हे केलं. या संस्थानाचे अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करते. या परिसराच्या विकासामध्ये आदरणीय दादांनी फार मोठं योगदान नेहमीच दिलेलं आहे. आणि जसं काही आपण इथे म्हणालात की दादांनी आमच्या समोर जे समाजकारणाची जी पद्धत, राजकारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या विकासासाठी काम करण्याची पद्धत आमच्या समोर मांडून ठेवलेली आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे आम्हालाही त्याच पद्धतीचं कार्य करायचं आहे. एवढीच ईश्वर चरणी तेवढी शक्ती आम्हाला मिळो एवढं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते. आणि खूप मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित झालात. या महाप्रसादाला, या कीर्तनाला आपण सहभागी होऊन आम्हाला फार आनंद झाला हे या ठिकाणी आवर्जून व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद.